सोयाबीन, तूर या पिकांना फटका बसत असून पिकं पिवळी पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहेत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। यवतमाळ जिल्ह्यात जर पाहिलं तर गेल्या 3 दिवसापासून सततधार पावसाला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे जे पिके जे आहेत सोयाबीन, कपाशी हे धोक्यात आलेली आहेत। आपण पाहू शकतो की अति पाण्यामुळे पिके हे नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत, पिवळे पडण्याच्या मार्गावरती आहेत आणि उर्वरित लागवडीसाठी शेतकऱ्यांना मुसळधार पावसामुळे तर त्यांना शक्य होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यात जर पाहिलं तर आज जर गेल्या 24 तासामध्ये 18 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। त्या एकंदरीत आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यात जर 75 ते 80% पिकांची लागवड करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना जर या ठिकाणी लागवडी योग्य पाऊस थोडासा जर थांबला तर उर्वरित लागवड करू शकते। पण या सततधार सुरू असलेल्या पावसामुळे जर त्या ठिकाणी लागवडीसाठी जर पावसाने उसंत दिली तर 25 ते 30% ज्या राहिलेल्या पेरण्या हे होऊ शकते। पण मात्र या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक आता पिवळे पडण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ।